हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्रॉमिस केल्याप्रमाणे आत्ता रिव्ह्यू करते आहे धुरंधर 2 म्हणजे द रिव्हेंज ह्याचा आदित्य धर आणि लोकेश धर ह्यांचा हा पिक्चर आहे. सर्वप्रथम सुरुवातीला सगळ्यांना डिस्क्लेमर देते आहे की हा स्पॉइलर फ्री आहे, पण तरीही त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही धागेदोरे सापडले तर प्लीज माफ करा, कारण भावनांवरती काबू ठेवता येत नाही आणि पिक्चर पाहिल्यानंतर तो ॲब्झॉर्ब व्हायला थोडा वेळ लागतो आणि त्यानंतर हा रिव्ह्यू करते आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून काही गोष्टी सांगते आहे तुम्हाला आपुलकीच्या नात्याने. ते म्हणजे जेव्हा पिक्चर पाहायला जाल तेव्हा पिक्चर हा मोठा आहे, त्यामुळे व्यवस्थित खाऊन पिऊन शांतपणे झोप घेऊन आणि मग जा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुरंधर 1 हा नेटफ्लिक्सवरती आहे, तर तो आधी बघून जा, म्हणजे तुम्हाला त्याची सगळ्याची कंटिन्युटी लागेल, त्याचा सगळ्याची लिंक लागेल. कारण बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही, आपण आधी कधीतरी बघितलेला असतो आणि मग लक्षात राहत नाही आणि मग ते काय चाललेलं आहे हे पटकन स्ट्राईक होत नाही. काही काही जे शॉर्ट असतात तर ते तुमच्या लक्षात येत नाहीत, म्हणून आधी धुरंधर 1 बघून जा, म्हणजे दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते एकदम तुम्ही त्या मोडमध्ये असतात आणि त्या मोडमध्ये असल्यावरती तुम्हाला त्या गोष्टी पटकन कळतात. तर चला तर मग चलो तो सुरू करते है. रिव्ह्यूला सुरुवात करूयात. सर्वप्रथम सुरुवातीला सांगून देते की हा आदित्य धर आणि लोकेश धर यांचा पिक्चर आहे. मला ना नावं लक्षात राहत नाही म्हणून मी बघून सांगते. तर दिग्दर्शन आदित्य धरचं आहे, आदित्य धरनेच लिहिलेलं आहे. स्क्रिप्ट, स्क्रीन प्ले सगळं काही सर्व आदित्य धर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये हा जिओचा पिक्चर आहे, जिओ सिनेमांचा हे आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे ज्योती देशपांडे वगैरे यांचा पिक्चर आहे. ह्याच्यातले मुख्य कलाकार आहे रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा आणि डॅनिश पँडोर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बरोबर 19 तारखेला म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती, नवीन चैत्र जेव्हा सुरू होतो, नवीन वर्ष सुरू होतं, तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती हा पिक्चर रिलीज केलेला आहे. आणि त्याच्या आदल्या दिवशी त्याचा प्रीपेड एक हे होता, शो होता, तर तो माझ्या लेकाने पाहिला आणि तेव्हापासूनच आम्ही सगळेच जण एकदम फुल्ली चार्ज आहोत. जेव्हापासून हा पिक्चर पाहिलेला आहे धुरंधर फर्स्ट जेव्हा आम्ही बघितला तर तेव्हा असं काही मनातच नव्हतं आणि त्यामुळे खूप सारे सरप्राईजेस आम्हाला मिळाले, ज्या आपल्या भारतीय म्हणून भावना असतात, तर त्या भावना पुन्हा एकदा मनातलं देशप्रेम जागं झालं. त्यामुळे आदित्य धर भावा तोडलंस. तर असा हा पिक्चर आहे की जो तुमच्या डोळ्यामध्ये क्षणात पाणी आणतो आणि क्षणामध्ये तुमच्या असा ऊर असा अभिमानाने भरून येतो. तर कसं आहे माहिती आहे का, की जेव्हा असे काही नॅशनलिस्ट पिक्चर येतात तर तेव्हा हे जे पिसाळलेले असतात ना, तर ते बरोबर बिळातनं कुठून कुठून बाहेर येतात आणि मग ते हा बीजेपीचा प्रोपोगंडा आहे असं म्हणून आणि भुंकायला सुरुवात करतात. तर तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. ह्या सगळ्या ज्या घटना आहेत, ज्या चित्रपटामध्ये दाखवलेल्या आहेत, ह्या पूर्णपणे सत्य घटना आहेत. त्याच्यासाठी जो काही तुम्हाला ड्रामा क्रिएट करावा लागतो तो क्रिएट करण्याचा प्रयत्न आदित्य धर याने केलेला आहे. माझ्या मते हा आत्तापर्यंतचा पूर्ण फिल्म इंडस्ट्रीतला, म्हणजे भारतातला म्हणा किंवा जगातला म्हटला तरी चालेल, सगळ्यात मोठा असा पिक्चर आहे की जो अतिशय डेडिकेशनने आणि अतिशय प्रामाणिकपणे, ऑनेस्टली आणि नॅशनलिस्ट भावनेने, एक भारतीय म्हणून भावनेने बनवलेला पिक्चर आहे. हा राईटिस्ट लेफ्टिस्ट याच्याकडे न जाता आपण जर लक्षात घेतलं तर ह्याच्यामध्ये ज्या दाखवलेल्या घटना आहेत, ज्या धुरंधर 1 मध्ये पण त्यांनी दाखवलेल्या आहेत, त्याच घटना पुढे आता कॅरी फॉरवर्ड होता आहेत. त्यातल्याच काही घटना ज्या आहेत, तर पाकिस्तानचा असलेला रोल भारताच्या आत्तापर्यंत होणाऱ्या भारतावरती जे हे आहेत, हल्ले आहेत, दहशतवादी हल्ले असो किंवा बाकीच्या पण ज्या नॅक्सलाईट किंवा खलिस्तानी मुवमेंट्स आहेत, तर ह्यांना पाकिस्तानने बळ देणं असो किंवा नोटांच्या मध्ये कारभार करणं असो, तर ह्या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा रोल आहे. आणि पाकिस्तानचे जे लोक आहेत
ते भारतातले सूत्र हलवत होते आणि आत्तापर्यंतचं जे आपलं मायबाप सरकार होतं तर ते कोणाच्या इशाऱ्यांवरती नाचत होतं हे पण आपल्याला कळेल. आणि म्हणूनच मायबाप जे जुनं सरकार आहे त्या मायबाप सरकारने जे काही पाळलेले आहेत छोटे मोठे तर ते बाहेर येऊन आणि भुंकत आहे. तर असा सगळा पिक्चर आहे. ह्याच्यातला हमजा जो आहे तर मी म्हटले ना माझ्या लक्षात राहत नाही. संगीत जे आहे ना ते शश्वत सचदेव यांचं आहे आणि यातल्या हमजाची भूमिका म्हणजे हमजा म्हणजेच जसकिरत याची भूमिका, हमजा अली मजारी याची भूमिका रणवीर सिंगने केलेली आहे. अर्थातच तो हिरो आहे आपल्या पिक्चरचा. दुसरं म्हणजे मेजर इक्बाल अर्जुन रामपाल आहे. संजय दत्त हा ACP चौधरी आहे. आर माधवन अजय सन्याल सगळ्यांनाच माहिती आहे. अजय सन्याल म्हणजे कोणाच्यावरनं हे पात्र हे आहे अजित डोवाल यांच्यावरनं हे पात्र आधारित आहे. जमालची मुलगी याच्यामध्ये सारा अर्जुन आहे. यालिना नाव आहे तिचं. दुसरी गोष्ट म्हणजे जमील जमालींची मुलगी होती ना ती, राकेश बेदी. तर हे एक राजकारणी आहे, पॉलिटिशियन आहे. हेच बरेच जण ह्याच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड आहेत. त्याच्यातला उझेर जो आहे जो की रेहमान डकेतचा भाऊ किंवा त्याचा संबंधित दाखवलेला होता तो दानिश पंडोर आहे. आणि अजून कोण राहिलं बरं महत्वाचे, गौरव गेरा हा हे आहे याच्यामध्ये आलमच्या भूमिकेमध्ये आहे. असे बरेच काय म्हणतात जे बरेच जण हे आत्तापर्यंत छोट्या मोठ्या भूमिका करण्यामध्ये मग्न होते. त्यातला त्यांनी जो तो हा दाखवलेला आहे सुरुवातीला जय हिंद न म्हणत हे करणारा तर तो जो दहशतवादी आहे तर त्याचा आवाज तो सुद्धा अशा छोट्या मोठ्या भूमिकेमध्ये असायचा. तर त्याचा आवाज आणि त्याचा तो डायलॉग जो यहाँ पे कोई भारतवासी ये नहीं है किंवा भारतवासी किंवा हिंदू एक डरपोक कौम है. तर हे जे आहे ना हे तुम्हाला असं बसतं. तर ह्याच्यावरती ये नया हिंदुस्तान है असे जे नवीन सगळा पूर्ण उलथापालथ झालेली आहे गेल्या काही वर्षांपासून. ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही असे चार्ज होतात आणि तुम्हाला सतत ते एक हे असतं ते एक फिलिंग असतं, प्राऊड असं फिलिंग असतं. तर हमजा जो आहे म्हणजे जसकिरत सिंग रंगी हा जो आपलं मुख्य पात्र आहे तर हा हमजा कसा घडला ह्याचं एकंदरीतच व्यक्तिमत्व हे कसं घडलं किंवा याच्या बाबतीत काय काय त्याचं ट्रेनिंग झालं किंवा तो कशा पद्धतीने त्याचा शिरकाव झाला पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमध्ये त्याचा शिरकाव झाल्यावरती हळूहळू राजकारणामध्ये त्याचा शिरकाव झाला आणि अशा वेळेला तो सगळं पूर्ण जे तिथलं हे आहे राजकारण जे आहे ते कसं हादरवून टाकतो याच्याबद्दलचा हा चित्रपट आहे. याच्यामध्ये भारतामध्ये ज्या घडून गेलेल्या दहशतवादी घटना आहेत त्यामुळे पाकिस्तानचा त्याला सगळ्याचा कसं सपोर्ट आहे हे दाखवण्यात आलेलं आहे आणि ह्या सत्य घटना आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला हे दिसतं की पाकिस्तानचे म्हणजे कुठल्याही दहशतवादी घटना किंवा जे कुठल्या आपल्याकडे अगदी शुद्ध भाषेत सांगायचं तर जे राडे होतात त्याचा लागेबांधे त्याचे धागे हे कुठेतरी पाकिस्तानशी जाऊन आणि मिळालेले असतात. मग ते नोटाबंदी असो किंवा कनानी ब्रदर्स यांचा नोटाबंदीशी असलेला संबंध आणि खरोखर आत्तापर्यंत ज्या बातम्या आलेल्या आहेत तर त्या कनानी ब्रदर्सपैकी जो एक कनानी आहे त्याने आत्महत्या केली त्याच्या बिल्डिंगवरनं पडून आणि त्याचा मृत्यू झाला विजेच्या तारांवरती पडून. किंवा मग आतिक अहमद ह्या UPच्या नेत्याच्या बद्दलचं एक हे आहे की आतिक अहमद ह्याचे पाकिस्तानशी जे संबंध होते आणि त्यानंतर त्याचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला तर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला मध्यंतरापर्यंत म्हणजे पूर्ण 4.5 तासाचा पिक्चर आहे. मध्यंतरापर्यंत पिक्चर मस्त चाललेला असतो आणि मध्यंतरानंतर सुद्धा म्हणूनच मी म्हटले की व्यवस्थित खाऊन पिऊन जा, पाणी वगैरे पिऊन घ्या, जाऊन या बाथरूमला, सगळं काही व्यवस्थित हे करून आणि मग पिक्चर पहा कारण पिक्चर खूप लांब आहे. आणि आतिक अहमद ह्याचं
मृत्यू किंवा ह्या ज्या भारतामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत, मी ज्या पद्धतीने तुम्हाला आता सांगितलं की ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी, आणि ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे, ज्या पद्धतीने आपण जशाच तसं असं प्रत्युत्तर दिलेलं आहे, तर हे बघायला तुम्हाला खूप मजा येते. चित्रपटाचं संगीत खूप मस्त आहे, गाण्यांचा वापर खूप मस्त आहे, अगदी तिरछी टोपीवाले असो किंवा काय बरं तम्मा तम्मा लोगे, कारण तम्मा तम्मा लोगेमध्ये संजय दत्त आहे, तर ते पण पाहायला तुम्हाला मजा येते. जेव्हा असं चाललेलं असतं सगळा हाणामारी किंवा व्हायलन्स चाललेला असतो, तेव्हा साईडला असे मस्त गाणे वाजत असतात. यातलं एक स्पॉइलर मला द्यायला पाहिजेच आता असं वाटतंय. तो स्पॉइलर म्हणजे रा रा रास्पुतीन लवर ऑफ द रशियन क्वीन. शेवटी सांगूनच टाकलं. तर हे पाहायला तुम्हाला खूप मज्जा येते. तुम्हाला ना असं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं मध्यंतरानंतर. अननोन गनमेन हे तुम्ही ऐकलेलं असतं, आणि अननोन गनमेन ज्या पद्धतीने ह्या सगळे जे दहशतवादी आहेत, जे की काय म्हणतात त्याला, आत्तापर्यंत पाकिस्तानमधले जे हे सर्वे आहेत की जे सूत्र हलवत होते भारतातल्या दहशतवादी घटनांचे, त्यांचा, आणि त्यातला जो भारतातला जो एक त्यांचा लागेबांधा होता आतिक अहमद, त्याला ज्या पद्धतीने मारलं जातं किंवा ह्या सगळ्यांचे ज्या पद्धतीने खात्मा होतो, हे बघायला तुम्हाला फार मस्त वाटतं. आणि मग तुम्हाला असं एक सॅटिस्फॅक्शन येतं वाटतं. आणि तुम्ही जेव्हा बाहेर येतात ना पिक्चर पाहूनही, म्हणजे मला जनरली असे मारधाडचे पिक्चर असतात ना, त्याच्यानंतर माझं डोकं दुखतं, पण यावेळेस मला काही असं झालं नाही. मला खूप बरं वाटलं, खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं. तर असा हा मस्त असा जमून आलेला एक भट्टी असते ना, तसा पिक्चर आहे. ह्यातले काही वाक्य जे आहेत ना, ते अतिशय आयुष्यभर लक्षात ठेवावे असे वाक्य आहेत. त्यातलं मी जे तुम्हाला एक सांगितलं की ये नया हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी, हे एक आहे. दुसरं म्हणजे बलिदान परमो धर्मः, हे एक वाक्य आहे, जे की तुम्ही असं मनावरती कोरलं जातं. दुसरं अजून एक वाक्य आहे, ते म्हणजे, एक मिनिट हा, तो सन्याल जो आहे, जो चीफ आहे, तो ह्याला हमजाला ज्या गोष्टी समजवतो, त्याच्यामध्ये एक गोष्ट तो त्याला सांगतो की तुझे 2 शस्त्र आहेत, एक म्हणजे नजर आणि सब्र, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आतताईपणा न करणं, हे तुझं शस्त्र आहे, ते म्हणजे नजर आणि शस्त्र. या 1-2 गोष्टी जर प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवल्या ना, तर आयुष्य बऱ्यापैकी सुखकर होईल. हे महत्त्वाचं एक वाक्य आहे. एक बलिदान परमो धर्मः. आणि जेव्हा हमजा हे सगळं करत असतो, कांड करत असतो, किंवा ज्या पद्धतीने तो सगळं हे करत असतो, तेव्हा त्याला मधून हे जे फ्रस्ट्रेशन येतं की मागच्या भागामध्ये तुम्ही बघितलेलंच आहे की दहशतवादी हल्ला झाला मुंबईवरती, तर त्याला गन आपण दिली, आणि हे जे फ्रस्ट्रेशन त्याला येत असतं, तर त्याच्यामध्ये त्याला त्याचे गुरु असं सांगतात की हम मर्द है, हमें लढना ही पडता है. कारण कधी कधी असं वाटतं ना, आपण हे का करतोय, आपल्या हातातून फ्रस्ट्रेशनमुळे असं सगळं काही निष्ठच चाललेलं आहे, तेव्हा त्यांचा जो तो मंत्र असतो ना, तो बऱ्यापैकी कामी येतो. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला अशा म्हणजे आयुष्यभर मनावरती कोरून ठेवाव्या, अशा काही गोष्टी आहेत. तर ह्या 2-3 गोष्टी, हे डायलॉग्स जे आहेत ते नेहमी लक्षात राहतील असे आहेत. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे ना की अहिंसा वगैरे वगैरे, अहिंसा परमो धर्माच्या ऐवजी बलिदान परमो धर्मः, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे देशासाठी वाटेल ते देशप्रेम हे नसानसामध्ये प्रत्येकाच्या असं उफाळून येतं. प्रत्येकाला ते पाहून असं एक देशप्रेमाबद्दलचा एक अभिमान, देशाबद्दलचा अभिमान तुमच्या मनामध्ये दाटून येतो. तर असा हा पिक्चर आहे धुरंधर. कारण जेव्हा कधी रावणाने सीतेला पळवून नेलं, तेव्हाही रामाने तिथे जाऊन रावणाला मारलं. त्याने गाल पुढे नाही केलेला, तिथे जाऊन रावणाला मारलं, आपली बायको घरी परत घेऊन आला. त्यामुळे हा आपला इतिहास आहे, ही आपली धरोहर आहे, आणि ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. जननी जन्मभूमी स्वर्गातपी गरीयसी, म्हणजे ही जी मातृभूमी आहे आमची, ही मातृभूमी जी आहे ही आम्हाला अतिशय प्रिय आहे, आणि याच्या पलीकडे, देशाच्या पलीकडे जगात काहीच नाही आहे. तुम्ही कुठेही गेल्यावरती पहिल्यांदा तुम्हाला काय विचारलं जातं? तुमची नॅशनॅलिटी.
तुमचं नाव आणि तुमची नॅशनॅलिटी. आणि आत्ता जे चाललेलं आहे मिडल ईस्ट आणि ह्या सगळा जो भांडणं चाललेले आहेत, युद्ध चाललेलं आहे इराण, अमेरिका, इस्रायल वगैरे या सगळ्यांचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं, त्याच्यामध्ये जे भारताने पुन्हा एकदा सगळे जे अडकलेले भारतीय पर्यटक होते किंवा भारतीय लोक होते त्यांना सुखरूप सोडवून आणि आणलं, तर तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही कितीही प्रोपोगंडा म्हणत असलात तरीही कोण कामी येतं. तुम्हाला शांतपणे निजण्यासाठी, पोटभर जेवण्यासाठी तुमच्या आईचीच गरज लागते आणि ती मातृभूमी ते तुम्हाला सुख देत असते. आणि हे त्यांनी सतत तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे ते आतंकवादी सगळे जे कनेक्शन्स आहेत ना, म्हणजे इक्बाल वगैरे, इक्बालच्या बद्दलची मला एक मेजर इक्बालच्या बद्दलची गंमत खूपच आवडलं. म्हणजे ते की ज्या काही तुम्हाला त्याला शिव्या द्याव्याशा वाटतात ना, ते त्यांनी मस्त योजलेलं आहे. इक्बालला त्यांनी बरोबर वर्मावरती घाव घातलेले आहे. तो जो मदरसा आहे तिथे सगळ्या ज्या दहशतवादी कारवाया चालायच्या किंवा चालतात त्याच्यावरती भारताने वेळोवेळी हल्ले करून आणि तिथले बरेचसे दहशतवादी जे आहेत, मुजाहिदीन किंवा लष्कर ए तोयबाचे लोक, त्यांना खारीज केलेला आहे, त्यांचा खात्मा केलेला आहे. तर असं सगळं आहे की तुम्ही आधी ठरवायचंय की तुम्हाला कोणाला निवडायचंय. कारण मातृभूमी ही कधीच ऑप्शनला नसते, हे नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांनी. देशप्रेम हे ऑप्शनला नसतं. बाकी तुम्हाला आयुष्यात काय बनायचंय हा तुमचा ऑप्शन आहे, पण ह्या दोन गोष्टी आहेत, हा कंपल्सरी सब्जेक्ट असतो. आणि हा कंपल्सरी सब्जेक्ट अगदी 100 काय 110 मार्कांनी आदित्य धरने सोडवलेला आहे असं मला वाटतं. तर असा हा मस्त जमून आलेला पिक्चर आहे, नक्की जाऊन पहा. थोडंसं झाले स्पॉइलर किंचित देऊन, पण तरीही पिक्चर थिएटरमध्ये बघण्यामध्ये खूप मजा आहे. नेटफ्लिक्सला येईल तेव्हा येईल, त्याबद्दल हे करू नका, पण थिएटरला जाऊन पहा. आम्ही लगेचच 2-3 दिवसातल्या ह्याच्यामध्ये गेलेलो होतो तिथे बघायला. आणि त्यामुळे जो तो माहोल होता ना, जो तो हे असतो, कैफ असतो, तो जो माहोल असतो तो आम्हाला अनुभवायला मिळाला. आणि अतिशय मस्त भरलेलं थिएटर होतं. लोकांच्या मनामध्ये ज्या मी भावना बोलून दाखवलेल्या आहेत ह्यातल्या 100% भावना आजूबाजूला बसलेल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये होत्या. आणि प्रत्येकाला देशाबद्दलचं असा अभिमानाने ऊर भरून येत होता. त्यामुळे भारत माता की जय हे म्हणताना आपलं मन आता कधीच कचरणार नाही. जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपण भारत भूमीचे लेकरं आहोत हे आपण कधीच विसरणार नाही. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आदित्य धर भावा, तोडलंस. वंदे मातरम. भारत माता की जय.